उद्या सकाळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काश्मीरमध्ये झेडमोर म्हणून एक टनेल आहे, त्याचं उद्घाटन आहे कारगिलच्या खाली. आणि आज मला परवा काश्मीरचे मुख्यमंत्री भेटले आणि त्यांनी मला काय सांगावं, त्यांनी मला सांगितलं आपने इतने अच्छे रोड बना दिए कि जो टूरिस्ट आ रहे थे वो 3 गुना हो गए, 3 गुना. सब रेस्टोरेंट वाले खुश है. आमच्याकडले नागपूरचे लोक काश्मीरमध्ये जातात, धाब्यावर बसतात आणि जेवण करत असताना जेव्हा सांगतात मी नागपूरहून आलोय, तो धाबेवाला म्हणतो आपसे पैसे नहीं लूंगा. तिथे टुरिझम हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही रोजगार निर्माण करण्याकरता होते. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं 3 गुना यात्री आले, रस्ता चांगला झाला म्हणून. आणि आता त्यांना येणाऱ्या लोकांना रिस्ट्रिक्ट करायची वेळ आली, नका येऊ. आज महाराष्ट्रामध्ये केवढं आहे, पंढरपूर आहे, देऊ आहे, आळंदी आहे, अजिंठा आहे, वेरूळ आहे, किती मोठे मोठे पर्यटन स्थळ आहेत. आणि आज जगातून टुरिस्ट मुंबईमध्ये येतात आहेत. पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, सिंचनाच्या क्षेत्रामध्ये, जलसंवर्धनाच्या क्षेत्रामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये आज आपले ऑटोमोबाईल इंडस्ट्री महाराष्ट्रातली केवढी मोठी आहे. मी आज माझ्याच खात्यामध्ये हा विषय येतो. आपण आज 22 लाख कोटी रुपयाची इंडस्ट्री झाली आहे, त्यात महाराष्ट्राचं सिंहाचं योगदान आहे. आम्ही पहिले 7व्या नंबरवर होतो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. आता आम्ही जपानला मागे टाकलं, 3ऱ्या नंबरवर आलो. आणि मला विश्वास आहे की पुढल्या 5 वर्षामध्ये आम्ही जगात पहिल्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही.